नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या महाराष्ट्र खाकी या चॅनलवर. मित्रांनो, तुमच्याकडे जर MS-18 नसेल तर तुम्ही अपात्र होणार का? तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही का? आणि तुम्हाला फॉर्म भरता येईल का? हे सर्व प्रश्न मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला MS-CIT संदर्भात आणि अजून काही डॉक्युमेंट्स आहेत ज्या डेटविषयी मुले कन्फ्यूजमध्ये आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण विषय आपण आज चर्चा करणार आहोत. या संदर्भात तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर एकही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही व मित्रांनो फॉर्म भरायला तुम्हाला कोणतीही अडचण यानंतर येणार नाही. यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा. जेणेकरून मित्रांनो या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील. व मित्रांनो आपला टेलिग्राम सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यास काही अडचण असेल, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर मला मेसेज करा. तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल. फक्त तुम्ही पेमेंट तुमच्या हाताने करायची. बाकी सर्व प्रोसेस आपल्याकडून फॉर्म भरून तुम्हाला दिला जाईल. तुमचे डॉक्युमेंट सुद्धा सेफ असेल मित्रांनो, काही अडचण येणार नाही. तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल किंवा तुमच्याकडे सेतू नसेल जवळ, ऑनलाईन कॅफे नसेल तरच तुम्ही या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला प्रॉपर फॉर्म भरून दिला जाईल मित्रांनो. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. मागच्या भरतीमध्ये MS-CIT नसेल तरी सुद्धा जॉईनिंग दिल्या होत्या. त्यानंतर जॉईनिंग नंतर काही दिवसांना तुम्हाला टाइम भेटला होता की या टाइममध्ये तुम्ही MS-CIT काढून जमा करा. तसेही त्यामध्ये कंपल्सरी नव्हतं. पण मित्रांनो या भरतीला MS-CIT कंपल्सरी केलेलं आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे आहे की सर MS-CIT नसेल तर फॉर्म भरता येईल का? किंवा समोर ग्राउंडला डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस किंवा लेखीच्या एक्झामच्या वेळेस काही प्रॉब्लेम येईल का? तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरती वेळेस तुमच्याकडे MS-CIT आहे का? हो किंवा नाही तुम्हाला ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमच्याकडे जर MS-CIT असेल तर हो करा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमच्याकडे जर MS-CIT नसेल तर त्या ठिकाणी नो ऑप्शनवर टिक करा. तुम्ही ज्याही ठिकाणी फॉर्म भरणार त्यांना म्हणा की आमच्याकडे MS-CIT नाही आहे. त्या ठिकाणी मित्रांनो खाली लिहून येईल, नियुक्तीच्या वेळेस तुम्हाला MS-CIT जमा करावे लागेल. पण मित्रांनो यामध्ये तुमच्याकडे जर MS-CIT असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाणार त्याआधी तुमची डॉक्युमेंट चेकिंग होईल. त्या डॉक्युमेंट चेकिंगमध्ये तुम्ही जर हो केलं असेल तर तुम्हाला MS-CIT त्या ठिकाणी दाखवावं लागेल. पण तुम्ही जर नाही केलं असेल तर काही प्रॉब्लेम तुमच्या त्या ठिकाणी ग्राउंडच्या वेळेस सुद्धा तुम्हाला येणार नाही. पण मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे बघू शकता तुम्ही GR मध्ये नमूद केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 12 नंतर नव्याने नियम 13 संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्भूत करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मित्रांनो यावेळेस हा GR मध्ये एक्स्ट्रा पॉईंट ॲड केलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे MS-CIT असणे आता आवश्यक आहे. पण मित्रांनो यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. फॉर्म भरती वेळेस तुम्हाला तुमच्याकडे MS-CIT नसेल तरी सुद्धा चालेल. पण मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने म्हणजे मित्रांनो नियुक्तीसाठी तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल त्या ठिकाणी मित्रांनो तेव्हा तुम्हाला जॉइनिंग लेटर भेटेल किंवा तुम्हाला जॉइनिंग भेटेल त्याच्या आधी तुमच्याकडे MS-CIT असणे आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही एक काम करा. आता तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत आहे तुमची लेखी चांगली आहे, तुमचं ग्राउंड चांगलं आहे. तर त्यासाठी तुम्ही एकतर आता MS-CIT लावून घ्या किंवा तुम्हाला जर वाटलं की आता आपलं सिलेक्शन होणार आहे, मुंबईची किंवा अदर ठिकाणी तुमची ग्राउंड चांगला आला, तुमची लेखी सुद्धा चांगली आली व तुम्हाला वाटत आहे मित्रांनो की तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे आणि तुमच्याकडे जर MS-CIT नसेल तर मित्रांनो लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला काहीच काम नसणार आहे. त्यानंतर ग्राउंड नाही, लेखी नाही, तुम्हाला तयारी करायची नाही. सगळं संपल्यावर तुम्ही दुसऱ्याच दिवशी जाऊन MS-CIT लावून घ्या. 3 महिन्याच्या तुम्हाला प्रॉपर पास झाल्यानंतर MS-CIT सर्टिफिकेट भेटेल मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल व तुमची जॉइनिंगच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येईल मित्रांनो. त्यामुळे एकतर आताच क्लास लावून टाका. अर्धा 1 तास जावं लागते मित्रांनो. आता तुम्ही एवढे मॅच्युअर झालेले आहेत की नापास तर होणार नाही. त्यामुळे टाईम असेल तर आता लावून घ्या. जवळ असेल तुमच्याकडे कुठे सर्व्हिस सेंटर तर त्या ठिकाणी MS-CIT सेंटर असेल तर. नसेल तर जॉइनिंग व्हायच्या आधी 2 ते 3 महिने तुम्हाला टाईम भेटतो मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही करू शकता. पण काही जिल्ह्यात टाईम भेटत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला ज्या ठिकाणी जमेल असेल, तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मित्रांनो. हे फक्त जॉइनिंगसाठी कंपल्सरी मित्रांनो. फॉर्म भरते वेळेस तुम्ही येस किंवा नो करू शकता. तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी नो करा.
व मित्रांनो, नॉन क्रिमिनल संदर्भात 31 मार्च 2024 पर्यंत तुमच्याकडे जर नॉन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चालणार आहात मित्रांनो. नवीन नॉन नाही काढला तरी चालेल. म्हणजे तुम्ही जर नवीन नॉन काढला असेल आणि त्याच्यात 2025 किंवा 26 तारीख असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चालणार मित्रांनो. फक्त मार्चच्या आधी काढायला पाहिजे तुम्ही. मार्चच्या आधी काढलेला असावा. 31 मार्च 2024 या महिन्यात तुम्ही काढलेलं असलं तरी चालेल मित्रांनो. यानंतर तुमच्या एक्सपायरी डेट 26-27 असेल तरी चालेल. त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो मित्रांनो, पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे. त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारे काठिण्य पातळीवर प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी 40,000 जम्बोनंतर आता 45,000 जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न, त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे. मित्रांनो, हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये QR कोड दिलेला आहे. त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं मित्रांनो. डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो. प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड आहे. त्या QR कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो. हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो. जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना 40,000 जम्बो किंवा 45,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो. जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.